जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, युनिक करिअर अकॅडमी वर्धा आमच्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो बघा, पोलीस भरती पीवायक्यू सिरीज जी आपली कंटिन्यू चालू आहे. आता नुकतीच बघा ग्राउंडला सुद्धा सुरुवात झाली. काही जिल्ह्याचे ग्राउंड सुद्धा संपत आलेले आहे आणि त्यामुळे आता सगळा मोर्चा जो आहे तुमचा पेपरकडे वळाला पाहिजे. त्यानिमित्तानं बघा, भारताचा भूगोल जे आहे त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा पहिला चॅप्टर जो आहे स्थान आणि विस्तार, त्याचे पीवायक्यूचे जेवढे पण प्रश्न आहेत ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करायला विसरू नका. आता रेग्युलर बघा असेच जे व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेले आहेत तसेच कंटिन्यू पुन्हा बघा आपण पीवायक्यू सिरीजचे व्हिडिओ जे आहे ते कंटिन्यू राहणार आहे. म्हणून ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला मित्रांनो, आज जो आपण बघा भारताचा भूगोल यामध्ये स्थान आणि विस्तार नावाचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकचे आलेले प्रश्न कव्हर करणार आहोत. या व्हिडिओमध्ये बघा आजचा पार्ट 1 राहणार. याच्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ जो आहे मी तुम्हाला या चॅप्टरचा पार्ट 2 म्हणून सुद्धा अपलोड करणार आहोत. दोन व्हिडिओमध्ये आपण बघा जेवढे काही आलेले प्रश्न आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. क्लिअर आहे? चला लक्ष द्या. बघा हा टॉपिक जो आहे ना अत्यंत महत्वाचा. भूगोलमध्ये तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र राहू द्या किंवा इंडियन राहू द्या, दोन्ही भूगोलला तुम्हाला प्रश्न पडताना दिसते. त्यामुळे याचे प्रश्न तुम्ही बरोबर अंडरस्टँड करून ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण जे आहे हे प्रश्न तुम्हाला बऱ्यापैकी विचारले जात असतात. बघा आजचा जो पहिला प्रश्न आपल्याला मुंबई चालक 2024 ला जो आहे हा विचारण्यात आलेला आहे. मुंबई चालक 2024 ला जो आहे हा प्रश्न येऊन गेला. प्रश्न काय लक्षात आहे बघा रे, खालील राज्यांचा उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुसार क्रम लावा. म्हणजे बघा त्यांनी काय केलेलं आहे, जे 7 सिस्टर वाले आपले राज्य दिसते तुम्हाला, त्या 7 सिस्टर मध्ये नागालँड आहे, मणिपूर आहे, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, आणि या राज्यांचा उत्तर ते दक्षिण क्रम लावायला जो आहे तो प्रश्न आलेला आहे. आता तुम्ही बघा 7 सिस्टरचे राज्य जे आहे ते आपल्याला कोणते आहेत त्यानुसार पहिले जाऊन घेऊ आणि कशा पद्धतीने आहे बघा. पहिल्यांदा उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे बघा वरून जर आपण खाली खाली चाललो आहे तर सर्वात पहिले जे राज्य आहे ते बघा रे अरुणाचल प्रदेश सर्वात उत्तरेला. त्यानंतर आहे बघा आसाम. तिसरं जर म्हटलं तुम्हाला तर बघा नागालँड. तिसरं जे राज्य राहणार आहे नागालँड. सर्वात वरती अरुणाचल प्रदेश, त्याखाली आसाम, त्यानंतर नागालँड. त्याच्यानंतर आहे मणिपूर, त्यानंतर इथे बघा मेघालय, त्यानंतर आहे मिझोरम, आणि लास्ट मध्ये बघा सर्वात दक्षिणेला जे आपल्या इथे राहणार आहे त्याचं राज्य आहे बघा रे त्रिपुरा. म्हणजे सर्वात उत्तरेला जर म्हटलं तर अरुणाचल प्रदेश आणि सर्वात खाली जर म्हटलं तर त्रिपुरा राहणार आहे. आता इथं ऑप्शन मध्ये बघा सर्वात पहिले येणार आपल्याला अरुणाचल प्रदेश. कारण हे विचारलंय उत्तर ते दक्षिण, तर याचा अर्थ अरुणाचल प्रदेश पहिल्या नंबरला यायला पाहिजे. अरुणाचल बघा क जे आहे ज्या पहिल्या नंबरचं ऑप्शन असेल तिथे आपल्याला राहू शकते. इथे बघा क आहे का, तर नाही हा कटला. इथे क आहे का, नाही हा सुद्धा कटला. इथे क आणि इथे क आहे, याचा अर्थ 3 किंवा 4 पैकी आपल्याला एक उत्तर राहणार आहे. क्लिअर आहे? दुसरं बघा आसाम तर नाही आहे. तिसरा आहे नागालँड. तर नागालँड बघा अ यायला पाहिजे. क नंतर अ जे आहे, क च्या नंतर इथे अ आहे का, तर नाही, त्यामुळे हे ऑप्शन कट झाला. ऑप्शन नंबर 4 जे आहे आपलं उत्तर राहणार आहे क, अ, ब आणि ड. तुम्हाला माहिती आहे 7 राज्य ज्याला आपण 7 सिस्टर म्हणून ओळखला जातो त्यामध्ये बघा सर्वात उत्तरेला आहे अरुणाचल प्रदेश आणि सर्वात दक्षिणेला त्रिपुरा राहणार आहे. त्याचा अर्थ बघा आपला ऑप्शन नंबर 4 जे आहे या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. सध्या भारतात जर विचारलं तुम्हाला तर बघा 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश जे आहे ते आपल्या देशामध्ये सध्याच्या कंडिशनला राहणार आहे. आणि 7 सिस्टरची बघा उत्तरेकडून दक्षिणेकडे हा क्रम तुम्हाला विचारलेला होता मुंबई चालक 2024. प्रश्न डिफिकल्ट लेवलचा आहे. असे प्रश्न जे तुम्हाला एमपीएससी किंवा आयोगाला विचारले जातात तसे प्रश्नापैकी हा प्रश्न थोडा कठीण लेवलचा प्रश्न होता. लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर आहे का? ते तुम्हाला उत्तर येणार बघा 4 जे आहे या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. चला पुढे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा. आता हा दुसरा अतिशय महत्वाच्या प्रश्नापैकी एक प्रश्न राहणार. बघू घ्या रे, भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती? प्रश्न बघा अमरावतीला सुद्धा येऊन गेलेला आहे. हा पालघरला सुद्धा आला, नवी मुंबई 3 ठिकाणी आलाय. अमरावती, पालघर आणि नवी मुंबई. प्रश्न बघा भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती? ते आहे बघा 7. आपल्या भारतीय जे आपला देश आहे त्या देशाची बघा 15,200 आपली भूसीमा आहे आणि 15,200 भूसीमेला लक्षात ठेवा 7 देश जे आहे ते लागून राहणार आहे. आता 7 कोणते बघा रे. पहिल्यांदा याची ट्रिक आहे एक बघा, फेमस ट्रिक आहे, सगळ्यांनाच माहित राहते, काही वेगळं नाही. बघून घ्या. पहिल्यांदा ट्रिक मध्ये बघा 55 में बीए किया. लक्षात ठेवायचं. बघा यांनी जर म्हटलं तुम्हाला ट्रिक जर विचारली लक्षात ठेवायचं. ट्रिक मध्ये बघा 55 में बीए किया. सर्वात पहिले ब वरून आहे बांगलादेश. त्याच्यानंतर बघा च वरून म्हटलं तर चीन. प वरून आहे तुम्हाला बघा पाकिस्तान.
ने वरून जर म्हटलं तुम्हाला तिथे बघा नेपाळ, मे वरून आहे म्हटलं तुम्हाला तर म्यानमार, त्याच्यानंतर इथे बघा भूटान, आणि लास्ट मध्ये बघा शेवटचा जो देश राहणार आहे त्याचं नाव आहे रे अफगाणिस्तान. म्हणजे बघा हे 7 देश आहे, या 7 देशाची सीमा आपल्या देशाला लागून राहणार आहे. बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूटान आणि अफगाणिस्तान लक्षात ठेवायचं आहे. सर्वाधिक जर म्हटलं कोणाला लागले तर बघा रे बांगलादेश, 4096 किलोमीटरची सीमा सर्वाधिक लक्षात ठेवा बांगलादेशला लागून राहणार आहे. आणि सर्वात कमी जर विचारलं लक्षात ठेवा अफगाणिस्तानला आपल्या इथे सर्वात कमी सीमा लागते, जवळपास 80 किलोमीटरची जवळपास सीमा जी आहे अफगाणिस्तानला लागणार आहे. सर्वाधिक बांगलादेश, सर्वात कमी अफगाणिस्तान. याची ट्रिक होती बचपन में बीए किया. आणि देश जर विचारले तर बघा एकूण 7 देशाला लक्षात ठेवा मित्रांनो आपली भूसीमा लागून आहे. मग भूसीमा किती बघून घ्या. भारताची जे भूसीमा आहे ते आहे टोटल रे बघा 15,200 किलोमीटर. जर विचारलं लक्षात ठेवायचं आहे 15,200 किलोमीटर जे आपली भूसीमा राहणार आहे 15,200 किलोमीटर. आणि जर सागरी सीमा विचारली बघा आता सागरी सीमा आपल्याला अत्यंत महत्वाची ठरू शकते. सागरी सीमा बघा जुनी जर म्हटलं तर बघा 7,517 किलोमीटर जे आहे ते आपली जुनी राहणार आहे. पण नवीन जर आता बघा नवीन सागरी सीमा जी आपली आलेली आहे ते लक्षात घ्या रे 11,098 किलोमीटर जे आहे ते नवीन सागरी सीमा राहणार आहे. जुनी जर म्हटलं तर 7,517 किलोमीटर आणि नवीन बघा रे 11,098 किलोमीटरची जी आपली सीमा राहणार आहे नवीन सागरी सीमा. आणि आपली सागरी सीमा बघा टोटल 6 देशांना लागते. आता लक्ष द्या इकडे बघा भूसीमा जर विचारलं तर देश होते 7 आणि सागरी सीमा जर विचारलं तुम्हाला तर सागरी सीमा फक्त 6 देशांना लागणार आहे. ती पण किती जुनी होती 7,517 किलोमीटर आणि नवीन बघा रे 11,098 किलोमीटर जे आहे ती आपली नवीन सागरी सीमा राहणार आहे. क्लिअर आहे का. तर प्रश्न होता सरहद्दीला लागून असलेल्या देशाची संख्या किती 7, सर्वाधिक बांगलादेश, सर्वात कमी अफगाणिस्तान आणि ट्रिक होती बघा बचपन में बीए किया. क्लिअर आहे का. 3 वेळा प्रश्न येऊन गेला इम्पॉर्टंट ठरते. चला पुढे जाऊ नेक्स्ट प्रश्नाकडे. चला हा बघा तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न तुम्हाला विचारला बघा पुणे लोहमार्ग पोलीस 2024 ला प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो कुठे आहे. लक्षात ठेवा भारताच्या पावसावर परिणाम करणारे 2 घटक राहतात, एक एल निनो आणि एक ला निनो. बघा रे हा जो आपल्याला विचारला एल निनो एक राहते ला निनो लक्षात ठेवायचा आहे. एक तर बघा एल निनो आणि दुसरा म्हटलं तर ला निनो. आणि एल निनो बघा ऑप्शन क्रमांक 3 प्रशांत महासागरामध्ये लक्षात ठेवायचं आहे. एल निनो जो आहे तो राहणार आहे कोणत्या महासागरात प्रशांत महासागरात. ला निनोचा बघा रे आपल्या मान्सूनवर जो आहे तो पॉझिटिव्ह परिणाम होते. मान्सूनवर पॉझिटिव्ह परिणाम लक्षात ठेवा. मान्सूनवर आपल्या मान्सून जो याच्यावर पॉझिटिव्ह परिणाम करणारा म्हटलं तर ला निनो हा पॉझिटिव्ह परिणाम करणारा आहे आणि निगेटिव्ह परिणाम करणारा एल निनो जो प्रशांत महासागरामध्ये राहणार आहे. तर थोडसा इंडियन जिओग्राफी मध्ये बघा हवामानावर हा प्रश्न होता जवळपास तर थोडा डिफिकल्ट लेवल मध्ये जाते. पण लक्षात ठेवा एकच वेळा प्रश्नाला एल निनो कोणत्या महासागरामध्ये आहे प्रशांत महासागरामध्ये राहणार आहे. पुढे बघा अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर हे भारताच्या तिन्ही बाजूला राहणार आहे. बघा रे इकडे भारताच्या पश्चिमेला जर विचारलं तुम्हाला तर अरबी समुद्र आपल्या पश्चिमेला आहे, 3 बाजूने समुद्र आहेत त्यामुळे बघा. पूर्वेला गेलो तिकडे बघा बंगालचा उपसागर आणि खाली जर यांत बघा इथे खाली आपल्याला हिंदी महासागर जो आहे तो दक्षिणेला राहणार आहे. म्हणजे भारताच्या तिन्ही बाजूने समुद्र राहणार आहे. पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि खाली बघा आपल्या देशाच्या दक्षिण दिशेला हिंदी महासागर राहणार आहे. म्हणून भारताला बघा भारतीय द्वीपकल्प म्हणतो आपण. द्वीपकल्पाचा अर्थ असा होतो रे का 3 बाजूने पाणी आणि एका बाजूने जर जमीन असेल त्याला द्वीपकल्प म्हणून ओळखलं जाते. तर बघा याला आपण द्वीपकल्प म्हणतो कारण तिन्ही बाजून आपल्या पाण्यानं वेढून आहे. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. तर लक्षात ठेवायचा आहे हा प्रश्न होता एल निनो कुठे आढळतात तर प्रशांत महासागरामध्ये एल निनो जो आहे तो आढळणार आहे. लोहमार्ग पोलीस 2024 चा. पुढे जाऊ नेक्स्ट बघा हा बघा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस 2024 चा प्रश्न होता. बघून घ्या प्रश्न काय होता खालीलपैकी कोणत्या राज्याला नेपाळची हद्द लागत नाही. लक्षात ठेवायचं बघा कोणत्या राज्याला नेपाळची हद्द लागत नाही असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा इथे नेपाळ तुम्ही जर मॅप बरोबर पाहाल तर बघा इथे तुम्हाला असा जर आपला मॅप असेल तर या बाजूला एक देश आहे तो आहे नेपाळ आणि इथे जे आहे त्याचे राज्य राहणार. नेपाळला कोणत्या कोणत्याची सीमा लागणार लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन बघा
यूपी आहे की नाही? आहे. बिहार आहे की नाही? आहे. उत्तराखंड आहे की नाही? आहे. ओडिसा नाही. ऑप्शन नंबर 4 तुमचं उत्तर येणार बघा. ओडिसा जो आहे याची सीमा नेपाळला लागत नाही. बघा रे, इथे ओडिसा आहे जवळपास, तर त्यामुळे ओडिसा आणि नेपाळचा संबंधच येत नाही. इथे बघा तुम्हाला इथे युपी किंवा पहिल्यांदा युटी म्हणजे उत्तराखंड, मग युपी म्हणजे उत्तर प्रदेश, इथे बिहार सुद्धा आहे, ते लक्षात ठेवा. बिहार सुद्धा लागते रे. सिक्कीम आहे, पश्चिम बंगालची सीमा सुद्धा लागणार आहे, पण ओडिसा जे आहे याची सीमा नेपाळला लागत नाही. इथे लक्षात घ्या. ऑप्शन क्रमांक 4 खालीलपैकी कोणत्या राज्याची नेपाळला हद्द लागत नाही? संभाजीनगरचा प्रश्न होता, लक्षात ठेवा रे. तर हा बघा, ओडिसा राज्याची सीमा जी आहे नेपाळला लागणार नाही आहे. बाकी युपी, उत्तराखंड, बिहार आहे, पश्चिम बंगाल, सिक्कीम यांची सीमा त्यांना लागते, पण ओडिसाची सीमा नेपाळला लागत नाही. लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्न विचारले जात असतात, लक्षात ठेवा. इथे बघा, हा प्रश्न मागच्या वर्षीचा आहे, इम्पॉर्टंट ठरते. पुढे जाऊ. हा बघा, तो यवतमाळ पोलीस 2024 ला मित्रांनो आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही 2 देशांना लागून आहे? महत्वाचं आहे बघा. किती देशांना? 2 देशांना. तर 2 देशांना कोणत्या राज्याची सीमा लागून आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. इथे बघा रे, मिझोरम. मिझोरमचा जर तुम्ही विचार कराल तर बघा, मिझोरमची सीमा 2 देशांना लागते. पहिला तर देश जर म्हटलं तुम्हाला लक्षात ठेवा, म्यानमार, लक्षात घ्या रे. आणि दुसरा जर म्हटलं तर बांगलादेश, तर लक्षात घ्या रे. पहिल्या नंबरला देश जर म्हटलं तुम्हाला बघा म्यानमार, आणि दुसरा जर देश म्हटलं तर बांगलादेश. तर म्यानमार आणि बांगलादेश या 2 राज्यांना लक्षात ठेवायचं आपल्याला. 2 देशांना मिझोरम या राज्याची सीमा लागते. त्रिपुरा एकच आहे, बांगलादेश. बघा, त्रिपुरा असं एकमेव राज्य आहे ज्या राज्याला बघा तिन्ही बाजूनं बांगलादेशनं वेढून ठेवलेलं आहे. तर त्रिपुरा जर म्हटलं तर बांगलादेश, त्यानंतर मिझोरम म्हटलं तर म्यानमार आणि बांगलादेश. मणिपूर आणि नागालँडला बघा म्यानमारची सीमा लागते, एकाच देशाची सीमा लागणार आहे. हे मणिपूर आणि नागालँड, फक्त म्यानमारची सीमा लागते. पण मिझोरम असं आहे, लक्षात ठेवा का, ज्या मिझोरमला 2 देशाची सीमा लागणार आहे. त्यात पहिला जर म्हटलं तर म्यानमार आणि बांगलादेश, तर म्यानमार आणि बांगलादेश या 2 देशाच्या सीमा मिझोरमला लागणार आहे. पुढे बांगलादेश तुम्हाला माहिती आहे बघा, सर्वाधिक सीमा, भारताची सर्वाधिक सीमा जी आहे ते कोणाला लागते म्हटलं तर लक्षात ठेवा, बांगलादेशला बघा सर्वाधिक सीमा लागणार आहे. तर बांगलादेशला सर्वाधिक सीमा जी आहे आपण लागते, आणि सर्वात कमी अफगाणिस्तान, फक्त 80 किलोमीटर जे आहे अफगाणिस्तानला आपली सीमा लागणार आहे. तर तोच प्रश्न होता यवतमाळ पोलीस 2024 चा. कोणत्या देशांना 2 देश, कोणत्या राज्यांना 2 देशाच्या सीमा लागून आहेत? मिझोरम, म्यानमार आणि बांगलादेश याची सीमा लागून आहे. पुढे जाऊ, नेक्स्ट प्रश्नाकडे चला. नेक्स्ट बघा रे, नाशिक ग्रामीण पोलीस 2024 चा प्रश्न आहे. प्रश्न बघा, भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भूटान या देशाच्या सीमेलगत नाही? बघा इथे पुन्हा प्रश्न आला, भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भूटान या देशाच्या सीमेलगत नाही? प्रश्न होता नाशिक ग्रामीण पोलीस 2024 ला मित्रांनो जो आहे हा प्रश्न येऊन गेलेला आहे. कोणतं राज्य जे आहे का भूटान राज्याच्या सीमेलगत नाही? त्याचं उत्तर येते बघा, नागालँड. नागालँड जे आहे ते खाली राहिलेलं आहे. भूटान तर तुम्हाला माहिती आहे वरती, भूटान माहिती आहे बघा इकडे. मॅप जर तुम्ही बरोबर बघा, तिकडे बघा रे, इकडे आहे नेपाळ, आणि नेपाळच्या खाली इकडे जर म्हटलं तर भूटान राहणार आहे. तर त्यामुळे नेपाळ आणि भूटानचा विचार केला तर नागालँडचा दूर संबंध येत नाही. नागालँड ऑलरेडी खाली असल्याच्या कारणाने बघा, नागालँड हे राज्य लक्षात ठेवा भूटान या देशाच्या सीमेलगत नाही. पश्चिम बंगाल आहे का? आहे. सिक्कीम आहे का? आहे. अरुणाचल प्रदेश आहे. पण नागालँड लक्षात ठेवा, नागालँड हे राज्य जे आहे भूटान या देशाच्या सीमेलगत नाही. ऑलरेडी बोललोय आपल्याला 7 देशाची सीमा जी आहे ते भारताला लागून आहे. 7 बचपन में बीए किया. त्यात सर्वाधिक जर म्हटलं तर बघा रे बांगलादेश, आणि सर्वात कमी म्हटलं तर अफगाणिस्तानला सर्वात कमी सीमा लागणार आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश भूटानला लागून आहे, पण नागालँड लक्षात ठेवा भूटानला लागून नाही. नाशिक ग्रामीण पोलीस 2024 चा मित्रांनो जो आहे हा प्रश्न आलेला होता. पुढे जाऊ, चला नेक्स्ट प्रश्नाकडे बघा. हा बघा रे, हा तर सर्वात सिंपल प्रश्नापैकी आहे. सोलापूर शहर पोलीस 2024 ला जो आहे प्रश्न घेऊन गेलेला आहे. सध्या भारतात किती राज्य व संघ राज्य आहे? 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश जे आहे सध्या भारतामध्ये आहे. 29 होते, त्यातलं जम्मू काश्मीर तुटलेलं आहे, त्यामुळे 28 राहिलेले आहे. तर 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश लक्षात ठेवा रे सध्याच्या कंडिशन मध्ये भारतामध्ये राहणार आहे. आणि यांची नावे विचारते, यांची नावे जर म्हटलं कोणत्या अनुसूचीमध्ये आहे तर बघा रे, अनुसूची 1. भारतीय राज्यघटनेमध्ये टोटल 12 अनुसूची आहेत, त्यापैकी अनुसूची 1 मध्ये घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचे नाव देण्यात आलेले आहे. बघा
घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांची नावे. बघा, घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे जर म्हटलं तर अनुसूची 1 मध्ये, आणि सध्या 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. आणि त्यात पुन्हा लक्षात ठेवायचं भाग एक विचारतील. भाग 1 काय तर बघा रे, संघ राज्य व त्याचे राज्यक्षेत्र. लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेचा भाग 1 जर म्हटलं तर संघ राज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र भाग 1 आहे, ज्यामध्ये आपण बघा संघ राज्याचा विचार केला आहे. आणि अनुसूची 1 मध्ये 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश यांच्या सीमा नावे जे आहे अनुसूची 1 मध्ये प्रदान करण्यात आलेली आहे. तर 7चं बघा 1 नंबर आहे, 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांची नावे बघा आपल्याला अनुसूची 1 मध्ये आढळते. सिंपल आहे, सोपी प्रश्न, खूप काही याच्यात कठीण असलेला नाहीये. असे प्रश्न जे आहे चुकले नाही पाहिजे, सिंपल प्रश्न राहत असतात रे. पुढे हा प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट ठरते. सर्वात पहिले बघून घ्या, नागपूर, जालना, यवतमाळ, ठाणे 4 वेळा हा प्रश्न येऊन गेला, खूप वेळा याच्या अगोदर सुद्धा येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यामधून बघा रे कर्कवृत्त जात नाही. आता कर्कवृत्तावर प्रश्न आला तर खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही. बघा इथे पहिल्यांदा कोणतं राज्य आहे ज्या राज्यातून कर्कवृत्त जाणार नाही सांगतो याचे. बघा सर्वात पहिले भारताचा जर विचार केला, बघा भारताच्या 8 राज्यातून, लक्षात घ्या भारताच्या 8 राज्यातून बघा रे कर्कवृत्त जाते. टोटल जर म्हटलं बघा 8 राज्य असे आहे का ज्या राज्यातून कर्कवृत्त जाणार आहे. आता 8 राज्य कोणते तर बघून घ्या. सर्वात पहिले बघा याची ट्रिक सांगतो, ते बिन क्रमाने. खूप साऱ्या ट्रिक तुम्हाला भेटणार, पण त्या फक्त राज्याचे नाव राहते. क्रम जर लावा म्हटलं उत्तरेकडून दक्षिणेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, तर प्रश्न सॉल्व्ह होत नाही. क्रमावर चला. बघा क्रम काय ट्रिक मध्ये पहिल्यांदा सर्वात पहिले गुरुच्या राज मध्ये 36 झाड व बंगले मित्राला दिले. बघा सिंपल ट्रिक यायला काय म्हटलं बघा, गुरुच्या राजमध्ये 36 झाड व बंगले मित्राला दिले. वंसर म्हणा बघा, गुरुच्या राजमध्ये 36 झाड व बंगले मित्राला दिले. आता काय आहे इकडे लक्ष द्या. बघा रे पर्यंत सर्वात पहिले गुरुवरून जे आहे पहिलं राज्य राहणार आहे त्याचं नाव आहे गुजरात. राजवरून जर विचारलं तर लक्षात ठेवा दुसरं राज्य आहे ते आहे राजस्थान. तिसरं मध्यवरून आहे बघा तुम्हाला MP मध्य प्रदेश राहणार आहे. 36 वरून बघा रे नेक्स्ट जे आहे ते आहे छत्तीसगड. झार वरून जर म्हटलं तुम्हाला झारखंड. बंगलेवरून आहे बघा पश्चिम बंगाल. बंगले जर म्हटलं लक्षात ठेवायचं आहे पश्चिम बंगाल राहणार आहे. बंगल्यावरून जर म्हटलं तर मित्रांनो बघा पहिल्यांदा पहिले येणार आहे त्रिपुरा आणि लास्ट मध्ये बघा रे शेवटी जे आहे ते राहणार आहे मिझोरम. त्रिपुरा आणि मिझोरम. तर बघा गुरुच्या राजमध्ये 36 झाड व बंगले मित्राला दिले. क्रमाने चाललो आपण. बघा पहिलं राज्य आहे गुजरात, दुसरं आहे राजस्थान, तिसरं आहे MP, चौथा आहे छत्तीसगड, पाचवा आहे झारखंड, त्यानंतर पश्चिम बंगाल, नंतर आहे त्रिपुरा, लास्ट मध्ये मिझोरम. तर बघा ट्रिक काय म्हटलं तुम्हाला, गुरुच्या राजमध्ये 36 झाड व बंगले मित्राला दिले. आता राजस्थान आहे का आहे, MP आहे का आहे, पश्चिम बंगाल आहे का आहे, तेलंगणा नाही. उत्तर येते बघा ऑप्शन नंबर 3 जे आहे ते आपलं उत्तर राहणार आहे. का तेलंगणा या राज्यातून कर्कवृत्त जात नाही. टोटल राज्य विचारले तर 8. गुरुच्या राजमध्ये 36 झाड व बंगले मित्राला दिले. आणि टोटल किती राज्य तर 8 राज्यातून आपल्या इथून कर्कवृत्त जात असतात. तर बघा याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3 जे आहे तेलंगणा या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. समजलंय? चला पुढे जाऊ. हा प्रश्न बघा राहतो. नागपूर शहर पोलीस 2024 ला मित्रांनो हा प्रश्न येऊन गेला आपल्याला. बघा भारताची प्रमाण वेळ रेषा ग्रीनविच येथील वेळेपेक्षा किती वेळेनं पुढे आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण जगाच्या टाइम पेक्षा सरळ सरळ किती तास पुढे आहो. 5.5 तास सगळ्यांना माहित आहे. बघा रे 5 तास 30 मिनिट. बघा 5.5 तास जे आपण हे जगाच्या टायमाच्या पुढे राहणार आहे. 5.5 तास. आता काय आहे बघून घ्या. सर्वात पहिला एक शहर आहे ग्रीनविच. तर ब्रिटनचं बघा एक शहर आहे ग्रीनविच शहर. आणि ब्रिटनच्या बघा ग्रीनविच शहरात बघा 0 रेखावृत्ताची जी आहे ती रेषा जाते. 0 रेखावृत्त जर म्हटलं तर ब्रिटनच्या ग्रीनविच शहरामधून बघा 0 रेखावृत्त जाणार आहे. आणि इथूनच बघा जगाचा टाइम ठरते.
जगाचा जो टाइम आहे लक्षात ठेवा या रेषेवरून ठरते, जगाचा टाइम ठरते ती रेषा म्हणजे बघा ग्रीनविच शहरावरून. आता आपली जे प्रमाणवेळ म्हणजे का भारताची प्रमाणवेळ रेषा, भारताची प्रमाणवेळ रेषा लक्षात घ्या रे. भारताची प्रमाणवेळ रेषा जर म्हटलं तर 82.5 डिग्रीहून जाते, म्हणजे 82.5 डिग्री बघा 82.5 जे आहे या 82.5 डिग्रीहून बघा भारताची प्रमाणवेळ रेषा जाते. आणि एक रेखावृत्त पार करायला 4 मिनिट हा वेळ लागते. एक रेखावृत्त पार करायला 4 मिनिट, म्हणून बघा इथे पहिल्यांदा 82 गुणिला 4 याचा अर्थ 4 दुने 8, 8 चोक 32 हे झाले 328 मिनिट. आणि 0.5 याचा अर्थ 4 च्या हाफ जर म्हटलं तर 2, 328 प्लस 2 म्हणजे बघा अरे 330 आणि 330 मिनिट म्हणजे लक्षात ठेवायचं आहे 5 तास 5 मिनिट जे आहे लक्षात ठेवा मित्रांनो. 5 तास 5 मिनिट आपण जगाच्या टाइमापेक्षा समोर राहणार आहोत. आणि जगाचा टाइम ग्रीनविच शहरावरून ठरते म्हणून लक्षात घ्या ग्रीनविच या शहरापेक्षा आपली प्रमाणवेळ रेषा किंवा आपला टाइम 5.5 तास पुढे राहणार आहे. म्हणून इम्पॉर्टंट ठरते किती तास पुढे आहे रे 5.5 तास, कारण एक रेखावृत्त पार करायला 4 मिनिटे इतका वेळ लागणार आहे. तर त्यावरून आपण काढतो लक्षात ठेवा 5.5 तास जे आहे जगाच्या टाइमापेक्षा आपण पुढे आहे. पुढे भारताची प्रमाणवेळ रेषा किती राज्यातून जाते तर 5 राज्यामधून आपली प्रमाणवेळ रेषा जाणार आहे. सांगतो कोणते बघा रे. पहिल्यांदा पहिला यूपी, त्यानंतर एमपी, त्यानंतर आहे छत्तीसगड, त्यानंतर आहे झारखंड. यूपी, एमपी, छत्तीसगड, झारखंड आणि एक जर म्हटलं लक्षात ठेवायचं आंध्र प्रदेश. या 5 राज्यामधून बघा आपली प्रमाणवेळ रेषा जाणार आहे. तर यूपी, एमपी, छत्तीसगड, झारखंड आणि आंध्र प्रदेश या राज्यातून लक्षात ठेवा आपल्याला 5 राज्यातून प्रमाणवेळ रेषा जाते. आणि कर्कवृत्त भारताच्या 8 राज्यातून जाणार आहे. गुरुच्या राजमध्ये 36 झाड व बंगले मित्राला दिले. ऑप्शन क्रमांक 4 जे याचं उत्तर राहते. पुढे जाऊ. हा प्रश्न बघा. अमरावती ग्रामीण पोलीस 2024 ला मित्रांनो हा प्रश्न येऊन गेला आहे. मणिपूर राज्याला कोणत्या राज्याची हद्द लागून नाही. बघा रे मणिपूर या राज्याला कोणत्या राज्याची हद्द लागून नाही हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. का मणिपूर जे राज्य लक्षात ठेवा त्या मणिपूर राज्याला कोणत्या राज्याची हद्द लागून नाही. नागालँड आहे, मिझोरम आहे, आसाम आहे, पण अरुणाचल प्रदेश नाही. बघा पहिल्याच प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलंय अरुणाचल प्रदेश सर्वात वरती आहे, त्याच्या खाली बघा काही राज्य गेल्याच्या नंतर मणिपूर आहे. तर मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश यांचा दूर काही संबंध येत नाही. म्हणून बघा मणिपूरला नागालँडची सीमा लागते, मिझोरमची सीमा लागतात, आसामची सीमा लागते, पण अरुणाचल प्रदेश लक्षात ठेवा या राज्याची सीमा यांना लागत नाही मणिपूरला. म्हणजे बघा ऑप्शन क्रमांक 4 ज्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4. पुढे बघा मणिपूरमध्ये लक्षात ठेवायचं बघा सर्वात पहिले सूर्योदय. सर्वात पहिले सूर्योदय जर लक्षात ठेवायचा आहे कोणत्या राज्यात होत असेल ते राज्य आहे अरुणाचल प्रदेश. सर्वात पहिले सूर्योदय होते लक्षात ठेवायचं आहे. सर्वात पहिले सूर्योदय होणार अरुणाचल प्रदेश. त्यानंतर बघा अतिपूर्वेकडील राज्य. भारताच्या अतिपूर्वेकडचं जर राज्य कोणतं म्हटलं तर अरुणाचल प्रदेश. सर्वात पहिले सूर्योदय सुद्धा लक्षात ठेवा अरुणाचल प्रदेश मध्ये होणार आहे. आणि अरुणाचल प्रदेश जे आहे याची सीमा मणिपूर या राज्याला लागत नाही. तर 10चं बघा ऑप्शन क्रमांक 4 जे आहे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. पुढे जाऊ. हा बघा हा प्रश्न आत्ताच बदला बघा रे. ठाणे ग्रामीण पोलीस 2024 ला प्रश्न आलेला आहे. भारताची प्रमाणवेळ रेषा कोणत्या राज्यातून जाते. बघा रे मी तिथे झारखंड सांगितलं, सॉरी झारखंड मधून जाणार नाही ते ओडिसा आहे. बघून घ्या इथे पहिल्यांदा. सर्वात पहिले 5 राज्य कोणते कोणते सांगतो बघा. पहिला आहे यूपी, त्यानंतर एमपी, त्यानंतर छत्तीसगड, एक आहे रे ओडिसा आणि 5वं बघा आंध्र प्रदेश. मागच्या वेळेस माझ्या चुकून सांगताना बघा झारखंड आला, झारखंड येणार नाही ओडिसा येणार आहे. बघा पहिल्यांदा सर्वात पहिले जर म्हटलं तर यूपी, त्यानंतर एमपी, तिसरा आहे छत्तीसगड, चौथा आहे ओडिसा आणि 5वा जर म्हटलं तुम्हाला आंध्र प्रदेश 5व्या नंबरला राहणार आहे. या 5 राज्यातून आपली प्रमाणवेळ रेषा जाते. किती डिग्रीवर आहे 82.5 डिग्रीवर आपली प्रमाणवेळ रेषा राहणार आहे. आणि जगापेक्षा बघा रे 5.5 तास जे आहे ते जगाच्या टायमाच्या आपण पुढे राहणार आहोत. किती तास म्हटलेला 5.5 तास. राज्य विचारले तर 5 यूपी, एमपी, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश. बघा इथे यूपी, एमपी, छत्तीसगड, तेलंगणा हा येणार नाही कटला. यूपी, एमपी, छत्तीसगड, आंध्र, तमिळनाडू येणार नाही कटलेला आहे. यूपी, एमपी, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश. तर बघून घ्या ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे.
पहिला आहे यूपी, दुसरा एमपी, तिसरा आहे छत्तीसगड, चौथा आहे ओडिशा, पाचवा आहे आंध्र प्रदेश. तर बघा यूपी, एमपी, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश या टोटल 5 राज्यातून आपली प्रमाणवेळ रेषा जाते. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा बघा, दोन्ही याला प्रश्न, एक तर कर्कवृत्तावर प्रश्न येऊन गेला का कर्कवृत्त रेषा भारतातल्या किती राज्यातून जाते, कुठून जाते? 8 राज्यातून. गुरुच्या राजमध्ये 36 झाड आणि बंगले मित्राला दिले. आणि इथे बघा आता प्रमाणवेळ रेषा किती राज्य म्हटलं तर 5. त्यामध्ये पहिला आहे यूपी, एमपी, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या 5 राज्यातून आपली प्रमाणवेळ रेषा जाते. ती किती डिग्रीवर आहे रे? 82 डिग्रीवर. आणि किती तास पुढे आहे? 5.5 तास जे आहे ती आपली रेषा पुढे राहणार आहे. लक्षात ठेवा किती तास म्हटलं मला? 5.5 तास. सिंपल होता. 3 नंबरचं उत्तर या प्रश्नाचं राहणार आहे. 11चं म्हटलं तुम्हाला 3. पुढे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा आता. हा प्रश्न तुम्हाला सिंपल आहे, सगळ्यांनाच यायला पाहिजे. हा प्रश्न काही एवढा नाही. बघा रे, भारतामध्ये क्षेत्रफळानुसार सर्व राज्यामध्ये सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेले राज्य. बघा आता सर्वात मोठं क्षेत्रफळ असलेलं राज्य कोणतं आहे त्याचं उत्तर आपल्याला विचारलेलं आहे. उत्तर येते बघा 4थ्या नंबरला, यापैकी नाही. क्षेत्रफळाने म्हटलंय तर बघा इथे यापैकी नाही जे आहे लक्षात ठेवायचं आहे. बघून घ्या आता सांगतो. क्षेत्रफळाने जर गेलो आपण तर बघा रे, क्षेत्रफळानुसार जर जाण तर सर्वात मोठं जर राज्य आहे, पहिला आहे राजस्थान, दुसरा आहे एमपी, तिसरा आहे महाराष्ट्र. बघून घ्या पहिल्यांदा, सर्वात पहिल्या नंबरला राजस्थान, दुसरा आहे एमपी, तिसरा आहे महाराष्ट्र. म्हणजे बघा क्षेत्रफळानं सर्वात मोठं राज्य जर म्हटलं तर राजस्थान 3,42,239 चौरस किलोमीटर जे आहे याचं क्षेत्रफळ आहे. म्हणजे इथं राजस्थान जे आहे सर्व राज्यामध्ये सर्वात मोठं असायला पाहिजे. दुसरं एमपी, तिसरं महाराष्ट्र. पण इथे बघा यूपी आहे, यूपी नाही, एमपी नाही, महाराष्ट्र सुद्धा नाही, म्हणून ऑप्शन नंबर 4 राजस्थान उत्तर असायला पाहिजे की नाही आहे. आणि सर्वात कमी जर म्हटलं तर लक्षात ठेवा रे, सर्वात क्षेत्रफळाने सर्वात कमी राज्य कोणतं म्हटलं तर गोवा. गोवा जे आहे हे क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य जर कोणतं राज्य राहणार आहे तर गोवा. क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणतं राहिलं तर गोवा. सर्वात मोठं राजस्थान, सर्वात लहान गोवा. गोवा नंतर येते सिक्कीम आणि 3 नंबरला बघा रे त्रिपुरा. 3 राज्य आहे बघा, पहिला आहे गोवा, सिक्कीम, त्रिपुरा. सर्वात लहान गोवा, गोव्यानंतर सिक्कीम, त्यानंतर त्रिपुरा. आणि इकडे सर्वात मोठ्यामध्ये राजस्थान, एमपी आणि महाराष्ट्र सर्वात मोठे जे आहे ते राज्य राहणार आहे. यामुळे बघा ऑप्शन क्रमांक 4 जे आहे या प्रश्नाचं उत्तर येते का भारतामध्ये क्षेत्रफळानुसार सर्व राज्यामध्ये सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेले राज्य कोणतं. आता भारतात क्षेत्रफळ किती लक्षात ठेवा रे. भारताचं क्षेत्रफळ जर विचारलं तुम्हाला तर महत्वाचं राहते ते आहे बघा 32,87,263 चौरस किलोमीटर. बघा क्षेत्रफळ जर विचारलं किती राहणार आहे 32,87,263 चौरस किलोमीटर जे आहे भारताचं क्षेत्रफळ आहे. आणि क्षेत्रफळात भारताचा बघा 7वा क्रमांक जो आहे तो भारताचा राहणार आहे. क्षेत्रफळामध्ये कितवा रे 7वा. लोकसंख्येत पहिला, क्षेत्रफळात 7वा. भारतातलं सर्वात मोठं म्हटलं तर राजस्थान, सर्वात कमी आहे गोवा. आता लोकसंख्येने जर विचारलं तिकडे लक्ष द्या. लोकसंख्येने सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकते. तर बघा रे, लोकसंख्येने सर्वात मोठं जर विचारलं तर यूपी आणि सर्वात लहान जर विचारलं तर लक्षात ठेवा सिक्कीम. दोन्ही आहे. सर्वात मोठं जर म्हटलं तर यूपी, सर्वात लहान आहे सिक्कीम. तर लोकसंख्येने सर्वात मोठं यूपी, सर्वात लहान सिक्कीम. क्षेत्रफळाने सर्वात मोठं आहे राजस्थान, सर्वात लहान गोवा. भारताचं क्षेत्रफळ बघा 32,87,263 चौरस किलोमीटर हे भारताचं क्षेत्रफळ आहे. आणि क्रमांक जर विचारला तर 7वा. आता महाराष्ट्राचं तर मला सिंपल आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. बघा 3,07,713 चौरस किलोमीटर जे आहे ते महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. आणि क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागते. कितवा म्हटलं तर 3रा. राजस्थान, एमपी आणि महाराष्ट्र. ते बेसिक माहिती चांगली कव्हर करून ठेवा. यावर प्रश्न बऱ्यापैकी येऊन गेलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे आहे या प्रश्नाचं उत्तर येते. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. हा बघा तो लातूर बॅट्समॅन 2024 ला येऊन प्रश्न केलेला बघा. खालीलपैकी भारताचे कोणते राज्य म्यानमारच्या सीमेलगत नाही. याला म्हणायचं आहे का म्यानमारला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही. हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे का म्यानमार याला कोणत्या राज्याची सीमा जी आहे ती लागणार नाही असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. सिक्कीम, मणिपूर बघा तुम्ही ऑब्झर्व करा बघा इकडे
मॅप जर आपण बरोबर ऑब्झर्व केला तर बऱ्यापैकी गोष्टी सॉल्व्ह होतात. इथे बघा रे, सेवन सिस्टर मध्ये इकडे आलो, इथे वरती जो आहे तो आहे सिक्कीम, सिक्कीमच्या बाजूला इथे बघा अरुणाचल प्रदेश, इकडचे राज्य, नागालँड आहे, मणिपूर आहे, इकडचे आहे, आणि याच दिशेला एक देश आहे तो आहे म्यानमार, पूर्वेकडे, लक्षात ठेवायचा आहे. याचा अर्थ बघा, सिक्कीमचा आणि म्यानमारचा काही दूरपर्यंत संबंध नाही. याचा अर्थ ते ऑप्शन क्रमांक 1 जे आहे तेच आपलं उत्तर राहणार आहे. सिक्कीम म्यानमारच्या सीमेलगत राहत नाही, ते राज्य म्हणजे सिक्कीम. दुसरं मणिपूर आहे की नाही, आहे. अरुणाचल प्रदेश आहे, पण सिक्कीम या राज्याची सीमा बघा म्यानमारला लागत नाही. कधी कधी प्रश्न असा विचारला जातो का म्यानमार भारताच्या कोणत्या दिशेला आहे? पूर्वेला, लक्षात ठेवा रे. म्यानमारच्या खाली इथे बघा बांगलादेश दिसलं इकडे. त्याच्यानंतर इकडे बघा इथे आहे पाकिस्तान, वरती जर म्हटलं तर अफगाणिस्तान, याच्या वरती बघा इथे अफगाणिस्तान आहे. इकडे जर म्हटलं तर चीन, त्यानंतर आहे नेपाळ आणि आहे भूटान. ट्रिक सांगितली होती बचपन में बीए किया, लक्षात ठेवा बचपन में बीए किया, त्यावरून आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. इथे बघा सिक्कीम या राज्याला म्यानमार राज्याची सीमा लागत नाही. सिंपल प्रश्न होता सिक्कीम. मॅप बरोबर एक दोन वेळा पाहून घ्यायचा, बऱ्यापैकी हे प्रश्न असे सॉल्व्ह होऊन जातात. पुढे ठाणे शहर पोलीस 2024 ला प्रश्न आला, भारताच्या या शेजारी राष्ट्राला समुद्र किनारा नसल्यामुळे बहुतेक विदेशी व्यापार भारतीय प्रदेशातून चालतो. तो जर म्हटलं तर बघा रे नेपाळ, नेपाळला कोणताच समुद्र किनारा नाही. आता इकडे बघा, श्रीलंकेला आहे की नाही, आहे. पाकिस्तानला समुद्र किनारा आहे, इराणला सुद्धा समुद्र किनारा आहे, पण नेपाळ जो आहे यांना कोणताही समुद्र किनारा नसल्याच्या कारणाने यांचा मॅक्झिमम व्यापार जो आहे तो भारतातून चालतो. आणि नेपाळ जर म्हटलं तर बघा, नेपाळ बघा कधीही गुलाम न राहिलेला देश, बघा कधीही इंग्रजांचा गुलाम न राहिलेला देश. हा देश बघा रे, कधी गुलाम न राहिलेला देश जर म्हटलं तर नेपाळ, लक्षात ठेवा कधी गुलाम न राहिलेला देश जर म्हटलं नेपाळ. तिचा राष्ट्रीय प्राणी गाय, गाय जो आहे नेपाळचा राष्ट्रीय प्राणी राहणार आहे, लक्षात ठेवा. गाय जर म्हटलं तर नेपाळचा राष्ट्रीय प्राणी. भारतीय रुपया जो आहे 100 रुपयापर्यंत करन्सी सुद्धा तिथे चालते. आणि नेपाळ या राज्याला, या राष्ट्राला समुद्र किनारा नसल्याच्या कारणाने त्यांचा मॅक्झिमम व्यापार जो आहे तो भारतामधून चालणार आहे, लक्षात ठेवा. नेपाळ त्याचं उत्तर येते बघा 14चा ऑप्शन क्रमांक 4. बाकी तिन्ही ठिकाणी आहे, पण त्या ठिकाणी बघा नेपाळला समुद्र किनारा लागून नाहीये. नेक्स्ट बघा, हा भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान समुद्रधुनी आहे. प्रश्न बघा आता, ठाणेला आला, छत्रपती संभाजीनगरला सुद्धा आणि नागपूर SRPF 2018 ला सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे का भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान समुद्रधुनी आहे. बघा पाकची समुद्रधुनी जी आहे ते भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान आहे. बघा रे, भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान जे आहे पाकची समुद्रधुनी आहे. पुढे बघा मन्नारचे आखात, मन्नारचे आखात सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, भारत आणि श्रीलंकाच्या दरम्यान आहे. आदमचा पूल आहे. पण समुद्रधुनी म्हटलं तर बघा पाकची समुद्रधुनी जी आहे ते भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 3. आता समुद्रधुनी म्हणजे काय बघून घ्या. दोन मोठ्या पाण्याच्या जलाशयांना जोडणारे जे अरुंद जलवाहिनी राहते त्याला म्हणते समुद्रधुनी. एक मोठा इकडचा जलवाहिनीवाला प्रदेश, इकडचा मोठा जलवाहिनी, त्या मधात जर एक अरुंद जोडणारा जो पाण्याच्या प्रदेशाला समुद्रधुनी म्हणून ओळखलं जाते. आणि पाकची समुद्रधुनी भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान राहणार आहे. हा प्रश्न 3-4 वेळा येऊन गेला, इम्पॉर्टंट ठरतो. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे याचं उत्तर राहणार आहे. पुढे जाऊ, नेक्स्ट प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न बघा आता, हा बघा रे, छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग 2024 ला प्रश्न येऊन गेलेला आहे. गंडक प्रकल्प, बघा रे गंडक विचारलेला आहे. गंडक प्रकल्प हा 2 देशादरम्यान आहे. गंडक नदी म्हटलं तर नेपाळ, नेपाळ पाहिजे आपल्याला. नेपाळ इथे नाही, नेपाळ इथे नाही, नेपाळ इथे नाही. भारत आणि नेपाळ लक्षात ठेवा यांच्या दरम्यानच बघा रे गंडक हा प्रकल्प राहणार आहे. गंडक नदी सुद्धा नेपाळ मधून वाहते, त्यामुळे बघा गंडक प्रकल्प भारत आणि नेपाळ या 2 देशाच्या दरम्यान राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर लोहमार्गाचा प्रश्न होता. गंडक जर म्हटलं तर भारत आणि नेपाळ. सिंपल आहे, खूप काही याच्यात डिटेल मध्ये जायची गरज नाही. आता हा प्रश्न ऑलरेडी डिस्कस केला आणि पुन्हा विचारला. रत्नागिरी चालक 2024 ला जो आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. रत्नागिरी चालक 2024 प्रश्न बघा, केअरफुली वाचा. बघा रे, ग्रीनविच येथे दुपारचे 3 वाजले असतील, म्हणजे ग्रीनविच येथे बघा दुपारचे 3 वाजले असतील तर भारतात किती वाजले असतील? भारतात किती वाजणार? जर ग्रीनविचला दुपारचे 3 वाजले असतील तर भारतात किती वाजले असतील? सिंपल आहे, सगळ्यांना यायला पाहिजे. बघा रे ते काय सांगतो, लक्ष द्या इकडे. बघा रात्रीचे 8:30 जे आहे याचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2. कसं? लक्ष द्या इकडे. बघा
बघा जगाचा टाइम, जो जगाचा आपण टाइम ठरवतो तो बघा ग्रीनविच या शहरावरून ठरवतो. लक्षात ठेवा ग्रीनविच शहर, आणि यालाच म्हणतात झिरो रेखा वृत्त. ग्रीनविच शहरला जे लक्षात ठेवा रे झिरो रेखा वृत्त म्हणून ओळखलं जाते. जगाचा टाइम ग्रीनविच शहर झिरो रेखा वृत्तावरून ठरवणार जाणार आहे. आता आपल्याला माहित आहे की आपली रेषा जी आहे 82.5 डिग्रीवर आहे. याचा अर्थ 82.5 डिग्री आहे, म्हणजे आपण बघा 5.5 तास जे आहे ते जगाच्या टायमापेक्षा पुढे राहणार आहे. किती तास म्हणलेला 5.5 तास. आता लक्षात द्या जर दुपारी ते 3 वाजले असेल तर 3 प्लस 5.5 तास, याचा अर्थ बघा 8:30 जे आहे रात्रीचे तिथे वाजले असणार. रात्रीचे 8:30. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे सॉरी 2 रात्रीचे 8:30 जे आहे या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. ग्रीनविच येथे दुपारचे 3 वाजले असतील तर भारतात किती वाजले असतील? तर लक्षात ठेवा भारतात जे वाजले जाणार आहे ते बघा रे रात्रीचे 8:30. कारण एक रेखावृत्त पार करायला आपल्याला 4 मिनिटाचा कालावधी लागते. म्हणून बघा 82.5 रेखावृत्त पार करायला 5.5 तास लागतात, आणि 3 आणि 5.5 म्हणजे रात्रीचे बघा 8:30 वाजले जाणार आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर राहते. पुढे जाऊ. हा बघा 18 नंबरचा प्रश्न तुम्हाला ठाणे ग्रामीण चालकला कठीण स्वरूपाचा प्रश्न आहे. हा सर्वसाधारणतः इझिली सॉल्व्ह होत नाही, तरी पण लक्षात घ्या. बघा भारतातील मान्सून बाबत योग्य विधाने ओळखा. योग्य विचारले आहे प्रश्न. भारतात नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस पडतो. तर लक्षात ठेवा भारतामध्ये जेवढा काही पाऊस पडणार आहे जवळपास त्याच्या 85% जवळपास पाऊस जो आहे तो बघा रे नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. तो अ कन्फर्म बरोबर आहे का भारतात नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस पडतो? अ कन्फर्म बरोबर आहे. आपल्याला विचारला योग्य. चला पहिल्यांदा इथे क इथे आहे हा ऑप्शन कटला. ब आणि क आहे हा सुद्धा कटला, कारण की अ तर बरोबर यायला पाहिजे. अ इथे आहे आणि अ इथे आहे, याचा अर्थ ऑप्शन बघा 1 किंवा 2 पैकी बरोबर राहणार आहे. लक्षात घ्यायचं आहे 2 ऑप्शन तुमचे कटलेले आहेत. दुसरा अल निनोचा भारतातील मान्सूनवर परिणाम होत नाही म्हणते. परिणाम होत नाही लक्षात ठेवा, परिणाम होते हे चुकीचं आहे. लक्षात ठेवा अल निनो आणि ला निनो दोघांचाही परिणाम जो आहे तो आपल्या मान्सूनवर होणार आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. पुढे तिसरा अल निनो पूर्व प्रशांत महासागरात थंड पाणी साचल्याने होतो. थंड नाही रे बाबांनो, हे उष्ण उष्ण प्रवाह किंवा उष्ण पाणी साचल्याने लक्षात ठेवायचं आहे पूर्व प्रशांत महासागरात तयार होणार आहे अल निनो. तर त्यामुळे हे सुद्धा चुकीचं राहणार आहे. म्हणजे ब आणि क जे आहे चुकीचं आहेत. अ फक्त बरोबर राहणार आहे. याचा अर्थ ऑप्शन नंबर 2 जे आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहते फक्त अ बरोबर. तर भारतातील मान्सून मध्ये बघा फक्त अ बरोबर जो आहे तो प्रश्न विचारला नाही. ठाणे ग्रामीण चालकचा प्रश्न होता, याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2 अ बरोबर राहणार आहे. भारतात नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस पडतो. क्लिअर आहे. चला पुढे जाऊ. हा बघा रे पालघर बॅट्समॅन 2024 ला जो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा. दादरा नगर हवेली आणि दमन दीव संघराज्य प्रदेश भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असून तो या 2 राज्यांनी वेढलेला आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला का जो आपला केंद्रशासित प्रदेश आहे 2 ते कोणत्या राज्यांनी वेढलेले आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा रे ते उत्तराचं ऑप्शन क्रमांक 1 गुजरात आणि महाराष्ट्र. गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या दरम्यानच बघा दादरा नगर हवेली आणि दमन दीव राहणार आहे. बघून घ्या इकडे जर म्हटलं तर बघा इथे जे राज्य आहे ते आहे गुजरात, आणि इकडे जर म्हटलं तर महाराष्ट्र. तर गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या दरम्यानच बघा 2 राज्याच्या दरम्यान बघा दादरा नगर हवेली आणि दमन दीव हे संघराज्य प्रदेश या 2 किनाऱ्यावर असून गुजरात आणि महाराष्ट्र या 2 राज्यांनी त्यांना वेढण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या आता हे दोन्ही पण एकत्र करण्यात आले, हे वेगळे नाहीये. दादरा नगर हवेली आणि दमन दीव जो आहे तो एकच केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे, वेगळे राहिले नाही. त्यामुळे बघा ऑप्शन क्रमांक 1 आहे गुजरात आणि महाराष्ट्राचं उत्तर येणार आहे. चला पुढे जाऊ. हा बघा रे 20 नंबरचा प्रश्न. ठाणे बॅट्समॅन 2024 ला जो हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता भारताची उत्तर दक्षिण लांबी किती? लक्षात द्या भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. उत्तर दक्षिण बघून घ्या इथे भारताच्या लांबीचा विचार केला बघा उत्तर दक्षिण लांबी किती आहे? ही आहे आपली 3214 किलोमीटर, आणि पूर्व पश्चिम जर लांबी विचारली तर लक्षात ठेवा 2933 किलोमीटर. इकडे पूर्व, इकडे आहे पश्चिम, इकडे आहे उत्तर, आणि इकडे जर म्हटलं तर दक्षिण. बघा पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण
पूर्व पश्चिम लांबी आहे 2933 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण लांबी आहे 3214 किलोमीटर. आपल्याला उत्तर दक्षिण विचारली आहे, तर 3214 किलोमीटर जे आहे ते आपली उत्तर दक्षिण लांबी राहणार आहे. पूर्व पश्चिम किती आहे रे? 2933. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. क्षेत्रफळ जर विचारलं तर मी सांगितलं तुम्हाला बघा, 32,87,263 चौरस किलोमीटर जे आहे ते भारताचं क्षेत्रफळ आहे. आणि क्षेत्रफळात क्रमांक विचारला 7वा. सर्वात मोठा जर म्हटलं तर रशिया, सर्वात लहान आपला भारताचा कितवा, तर 7वा क्रमांक राहणार आहे. 32,87,263 चौरस किलोमीटर. उत्तर आणि दक्षिण लांबी आहे 3214 आणि पूर्व पश्चिम लांबी आहे 2933 किलोमीटर जे आहे ते पूर्व पश्चिम लांबी राहणार आहे. क्लिअर आहे. ठाणे बॅट्समॅन 2024 प्रश्न होता. भारताची उत्तर दक्षिण लांबी किती? 3214 किलोमीटर. ऑप्शन क्रमांक 2. तर बघा मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण जवळपास 20 प्रश्न जे आहेत ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करून बघण्याचा प्रयत्न केला. उरलेल्या याचा पार्ट 2 नावाचा जो आहे, पार्ट 2 मी अपलोड करणार लगेचच. त्यामध्ये बघा उरलेल्या या टॉपिकला जे काही प्रश्न पडलेले आहेत ते सगळे प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. अभ्यासाचा वेळ आहे, या वेळेला कुठेही फालतू टायमात वेस्ट करू नका. प्रॉपरली युटिलाइज करा. शेवटचा घाव घालण्याचा वेळ आहे तुमचा, लक्षात ठेवायचा आहे. शेवटचा घाव घाला आणि यामध्ये रिझल्टमध्ये नाव आणण्याची जबाबदारी ही तुमची राहणार. त्यामुळे कुठे कमी पडत असेल तर आम्ही आहेच. आम्ही PYQ सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा सुद्धा प्रयत्न करू. तर त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. चला, थँक्यू सो मच.